नमस्कार. आपण वर्णमालेचा उच्चार करताना, जप करताना त्या प्रत्येक वर्णावरती, अक्षरावरती अनुस्वार देऊन त्याचा उच्चार करतोय. त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये बराच अंश हा पाण्याने व्यापलेला आहे आणि त्यामुळेच पाण्यामार्फत हे सगळे जी तत्त्व आहेत वेगवेगळ्या अक्षरांमधली, तर ती आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. आणि आत्ता जो आपण अनुस्वाराचा उच्चार करतोय तो म असाच आहे. कम, खम, गम, घम. त्याचप्रमाणे स्वरांवरचाही अनुस्वाराचा उच्चार म या व्यंजनासारखा होतो, व्यंजनाचाच होतो. आणि म हे जलतत्वाचं व्यंजन असल्यामुळे, वर्ण असल्यामुळे ही जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये सामावण्यासाठी मदत होते. आणि म्हणूनच आपण अम, आम, इम, इम असा प्रत्येक स्वरावरती आणि प्रत्येक वर्णावरती, व्यंजनावरती अनुस्वाराचा उच्चार करून म या व्यंजनाची त्याला जोड देऊन आपण त्याचं पठण करत आहोत. कम खम गम घम गम चम छम जम झम यम टम ठम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लं वम शम शम सम हम रम क्षम ह्यम मनानेच अवयवांकडे लक्ष देऊया. अम आम ईम ईम ऊम ऊम रूम 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 एम ऐम ओम औम अम आहा. कम खम गम घम गम चम छम जम झम यम टम ठम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लं वम शम शम सम हम रम क्षम ह्यम